की परिपूर्ण दर्जेदार तितकेच नाटकाचे यश खात्रीला आहे. शब्द आणि कथानक जितके सशक्त तितके नाटक उंचीवर जाणार हे निश्चितच. मग नाटकामध्ये महत्त्वाची असते ती नाट्यसंहिता, म्हणजेच काय, त्याची स्क्रिप्ट. तर मग ती जेवढी परिपूर्ण असेल, दर्जेदार, तितकेच नाटकाचे यशसुद्धा काय होते की आपल्याला खात्रीलायक मिळत असते. मग नाटक करत असताना सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजे की परिपूर्ण असायला हव्या. शब्द आणि कथानक जितके सशक्त, मग नाटकामध्ये वापरले जाणारे शब्द आणि नाटकाचे कथानक जेवढे सशक्त असेल तेवढेच नाटक काय होणार आहे की उंचीवर जाणार आहे, हे निश्चित गृहीत धरून चालायचे आहे. एक कथाबीज घेऊन नाटककार त्याभोवती घटना व पात्र यांची गुंफण करतो. आणि नाटकामध्ये एकच कथाबीज असते आणि हे कथाबीज घेऊन नाटककार त्याच्या भोवती घटना आणि नाटकामध्ये असणारी जी पात्र या सर्वांना एकत्र काय करतो की गुंफत असतो. कथानकात नाटककार वैशिष्ट्यपूर्ण रचना करून नाटक रंगतदार करतो. आणि कथानकामध्ये नाटक काय करतं की वैशिष्ट्यपूर्ण रचना, म्हणजे त्या नाटकाची एवढी परिपूर्ण रचना केली जाते तरच ते नाटक काय होतं की रंगतदार होत असतं. यासाठी कथानक दमदार असावे लागते, म्हणजे नाटकाची कथाच एकदम दमदार असायला हवी, तरच तुमचं नाटक उंचीवर जाणार असतं. समाजातील विविध स्तरातील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडतो. आणि नाटकामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय असतं की समाजामध्ये विविध स्तरावर असणारे जे विषय आहेत, हे विषय लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे हे नाटकाच्या माध्यमामधून पुन्हा समाजासमोर काय केले जातात की मांडले जात असतात. सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचे ध्येय असते. आणि समाजामध्ये असणारी स्थिती, या स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन प्रेक्षकांना चांगल्या पद्धतीनं घडवणं हे नाटकाचं काय असतं की मुख्य ध्येय असते. अशा स्थितीत दर्शन घडवताना माणसांच्या मनोव्यापारांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. आणि या स्थितीमध्ये दर्शन घडवत असताना माणसाच्या मनाचा सुद्धा काय केला पाहिजे की विचार केला जात असतो. पात्रांच्या मनोव्यापाराच्या दर्शनासाठी नाटकातील सोगताचा परिणामकारकपणे वापर केला जातो. आणि पात्रांच्या मनोव्यापारांच्या दर्शनासाठी नाटकातील सोगतांचा परिपूर्णपणे काय केला जातं की वापर केला जात असतो. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. आणि म्हणून नाटककाराला काय करावं लागतं की कथानकाला साजेल, शोभेल अशा पद्धतीची पात्ररचना करावी लागते. नाटकातील पात्रांचे असे शाब्दिक चित्रण करणे की ज्यामुळे नाटकाचा तोल सांभाळला जाईल. आणि नाटकामध्ये वेगवेगळी पात्र जी असतात, मग या पात्रांचे असे शाब्दिक चित्रण करायचे की त्या चित्रणामुळे नाटकाचा तोल सांभाळला गेला जात असतो. ही जबाबदारी नाटककाराला पार पाडावी लागते. म्हणजे थोडक्यात काय, तर तुमचं जे नाटक आहे चांगल्या पद्धतीनं समाजापर्यंत काय झालं पाहिजे की पोचलं पाहिजे. आणि ही सर्वस्वी जबाबदारी नाटककाराची असते. कथानकातील आशयात संघर्षाशिवाय रंगत येत नाही. आणि कथानकामध्ये असा आशय असतो की संघर्ष, मग नाटकामध्ये संघर्ष दाखवला तरच त्या नाटकाला चांगल्या पद्धतीने काय होते की रंग चढला जात असतो. परस्पर विरोधी स्वभावातून, कृतीतून, भावभावनांच्या तणावातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. आणि नाटकामध्ये वेगवेगळे स्वभाव असतात, वेगवेगळ्या कृती असतात, प्रत्येकाचे भावभावना ह्यासुद्धा कशा असतात की वेगळ्या असतात. आणि ह्या सर्वांच्या तणावामधून एक संघर्ष काय होतं की निर्माण होतो. आणि या संघर्षामधूनच चांगल्या पद्धतीने नाटक लोकांच्यापर्यंत काय होतं की जाऊन पोचत असतं. भूमिकांच्या परस्पर नात्यातील संघर्ष, मग एकमेकांना ठरवून दिलेल्या भूमिका आणि त्या भूमिकांच्या परस्पर नात्यामध्ये असणारा जो संघर्ष, भूमिका व परिस्थिती यातील संघर्ष, मग प्रत्येकाची असणारी भूमिका आणि त्यावेळची असणारी परिस्थिती यामध्ये असणारा जो संघर्ष, यामुळे नाटक परिणामकारकतेने समाजापर्यंत काय होते की पोचत असते. नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. खटकेबाज, चुरचुरीत, नर्म, विनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवतात. आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे काय, तर संवाद. म्हणजे संवादाच्या रूपावर संपूर्ण नाटक काय होतं की उभा राहतं. मग त्याच्यासाठी
संवाद हे खटकेबाज असायला हवेत, चुरचुरीत असायला, थोडंसं विनोद केला पाहिजे आणि या संवादामुळेच तुमच्या नाटकाची काय होते की रंगत वाढत असते. नाट्य विषयाला साजेसे संवाद नाट्यकृतीतून आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात आणि नाटकाच्या विषयाला साजेल शोभेल असे जर संवाद असतील तर हे संवाद नाट्यकृतीतून आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांच्यापर्यंत काय होतं की पोचत असतं. संवाद फेकीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना कळतो. म्हणजे तुमचे संवाद फेकी जे असते आणि ह्या संवाद फेकीमुळेच नाटकाचा जो बाज म्हणजे मुख्य जो भाग आहे हा प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीने काय होते की जाऊन पोचत असतो. रंगसूचना व सोगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते आणि रंगसूचना आणि सोगत या त्रयींनी नाट्यसंहिता काय होते की तयार होत असते. कथानकातील प्रसंग बदल, दृश्य बदल, बदललेला काळ इत्यादी संबंधीची सूचना नाटककार कंसातील रंगसूचनांमधून देतो. आणि कथानकातील प्रसंग बदल म्हणजे कोणत्या कथानकाला कोणता प्रसंग दिलेला आहे, दृश्य बदल, मग त्याचा बदललेला काळ या संबंधीची सूचना नाटककार कंसामधील रंगसूचनांमधून काय करत असतो की देत असतो. त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जाऊन संदर्भ स्पष्ट होतात आणि कथानकाचा प्रभाव सहजतेने पुढे जात राहतो. आणि म्हणून काय होतं की कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जाऊन संदर्भ वस्तीकरण केले जाते आणि कथानकाचा जो प्रवाह आहे सहजतेने पुढे जात असतो आणि नाटक रंगतदार होत असते. आशयाला साजेशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देते. मग तुमचा नाटकाचा आशय काय आहे, मग त्या आशयाला साजेल शोभेल अशी काय पाहिजे की तुमची भाषा पाहिजे. कारण सगळे समोर बसलेले सगळे प्रेक्षक हे काय होतात की नाटकामध्ये रंगून गेलेले असतात. त्याच्यामुळे ती भाषा त्यांना सहजपणे काय झाली पाहिजे की समजली पाहिजे. त्यातील भाषिक सौंदर्य एकूण नाटकाला एक उंची देतं. आणि नाटकातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नाटकामध्ये वापरली जाणारी भाषा साधी, सरळ, सोपी आणि सुटसुटीत असावी, जेणेकरून सर्व प्रेक्षकांच्यापर्यंत ती व्यवस्थितरित्या काय झाली पाहिजे की पोचली गेली पाहिजे. आता पुढचा मुद्दा आहे नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण. मानवाने मनोरंजनासाठी, आत्मिक समाधानासाठी ललित कलांचे विश्व निर्माण केले. ज्या समाजात नाटक हा साहित्य प्रकार उदयास आला तर मानवाने काय केले की आपलं कुठंतरी मनोरंजन व्हावं, आपल्या मनाचं आत्मिक समाधान व्हावं, याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या कलांचं काय केलं आहे की विश्व निर्माण केलेले आहे. आणि ज्या समाजात नाटक हा साहित्य प्रकार उदयास आला आणि ज्या समाजामध्ये नाटकाचा हा प्रकार उदयास आला त्या समाजात राहणाऱ्या लोकांच्या भावभावना नाटकातून प्रकट झाल्या. आणि नाटक ज्या समाजामध्ये उदयास आलेलं आहे मग त्या समाजामध्ये राहणारे जे लोक होते ह्या राहणाऱ्या लोकांच्या ज्या भावभावना ह्या नाटकाच्या माध्यमामधून काय झाल्यात की प्रकट झालेल्या आहेत. त्यामुळे नाटक हा साहित्य प्रकार विषयांच्या दृष्टीने समृद्ध होत गेला. आणि म्हणूनच काय झालं की नाटक हा साहित्य प्रकार वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमामधून तो काय झाला की समृद्ध होत गेलेला आहे. ज्ञान आणि मनोरंजन याबरोबरच प्रेक्षक स्वतःच्या अनुभवांचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगाशी नाते जोडत असतो. त्यामुळे त्याला ते आपलेसे वाटते. मग आपल्याला असणारं ज्ञान किंवा मनोरंजन यांच्याबरोबर प्रेक्षक काय करतात की स्वतःचे अनुभव नाटकात घडणारा जो प्रसंग आहे या घडणाऱ्या प्रसंगाशी काय करतात की जोडत असतात. त्याच्यामुळं समोर जे नाटक घडतंय ते त्यांना काय होतं की आपलंसं वाटत असतं. कथा, कादंबरी या नाटक सर्वच साहित्य प्रकारात समाजाची समकालीन चित्र रेखाटण्याचे सामर्थ्य असते. परंतु कथा, कादंबरी, कविता यांपेक्षा नाटक हा साहित्य प्रकार निराळा आहे. बघा काय म्हटलेलं आहे की कथा असतात, कादंबरी, नाटक या सर्व साहित्य प्रकाराच्या माध्यमामधून समाजाची चित्र काय केली जातात की रेखाटली जात असतात. परंतु कथा किंवा कादंबरी, कविता यांच्यापेक्षा नाटक हा साहित्य प्रकार कसा आहे की वेगळा मानला जातो. बाकीचे साहित्य प्रकार हे वाचकनिष्ठ आहेत
नाटक हा समूहाचा आविष्कार आहे. आणि बाकीचे साहित्य प्रकार आपण काय करतो की वाचतो. कथा, कादंबरी, कविता ह्या काय करतो की वाचतो. परंतु नाटक कसं आहे की समूहाचा आविष्कार आहे. मग नाटक हे समूहानं काय केलं जातं की पाहिलं जात असतं. नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा समावेश होतो. म्हणजे नाटकामध्ये समाविष्ट होणाऱ्या कला कोणकोणत्या आहेत तर संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, काव्य, चित्रकला या सर्व कलांचा समावेश नाटकामध्ये आपल्याला काय होतं की पाहायला मिळत असतो. कथा आणि कादंबऱ्यांमध्ये फक्त लेखक आणि वाचक हे 2 घटक असतात. आणि कथा आणि कादंबरीमध्ये काय असतात की फक्त लेखक आणि वाचक हे 2 घटक महत्त्वाचे असतात. परंतु नाटकामध्ये तसं नसतं. नाटकामध्ये लेखकाचे शब्द नट संवादाच्या माध्यमामधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो. आणि नाटकामध्ये काय केलं, लेखकाचे जे शब्द असतात, लेखकाने लिहिलेले जे नाटक असते, मग तो नट त्याच्या संवादाच्या माध्यमामधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा काय करतो की प्रयत्न करत असतो. विष्णुदास भावे यांनी लिहिलेले सीता स्वयंवर हे आधुनिक मराठी नाटकातील कालमानदृष्ट्या पहिले नाटक. मग विष्णुदास भावे यांनी लिहिलेले सीता स्वयंवर हे आधुनिक मराठी नाटकांमधील कालमानदृष्ट्या पहिलं काय झाले की नाटक मानलं जात असतं. एक सरळ पौराणिक गोष्ट सांगणारे हे नाटक 1843 सालचे. त्याचप्रमाणे 1855 साली महात्मा फुले यांनी लिहिलेली तृतीय रत्न ही लिखित स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय. मग काय म्हणले बघा की एक सरळ पौराणिक गोष्ट सांगणारे नाटक 1843 सालचे. त्याचप्रमाणे 1855 साली महात्मा फुले यांनी सुद्धा छोटीशी काय केली की तृतीय रत्न ही लिखित स्वरूपातील नाट्यछटा लिहिलेली आहे. त्यापूर्वी ललित, गोंधळ, कीर्तने, पोवाडे, दशावतार, तमाशा अशा अनेक कला महाराष्ट्रात नांदत होत्या, ज्या नाटकीय साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरल्या. आणि नाटकाच्या आधी गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशा अशा वेगवेगळ्या कला आपल्या महाराष्ट्रामध्ये काय करत होत्या की नांदत होत्या. आणि ज्या कला, नाटक या साहित्य प्रकारास काय झाले की उदयास ठरलेले आहेत. आता नंतरचा मुद्दा आहे की संगीत नाटक. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकांद्वारे संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचले. भाषा 66, पात्र हाताळणी, नाट्यमयता आणि नाट्यतंत्र, सहज सोपे स्वाभाविक संवाद अशा सगळ्या बाबतीत या नाटकाने एक मापदंड तयार केला. त्यातही सर्वात अधिक महत्त्वाचा होता तो त्यातला संगीताचा वापर. म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकाद्वारे संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत काय झाले गेलेले आहे की पोचलेलं आहे. त्याच्यामध्ये असणारी भाषा, पात्र हाताळणी, नाट्यमयता, नाट्यतंत्र, सहज सोपे स्वाभाविक संवाद या सगळ्या बाबतीत या नाटकांनी एक मापदंड काय केला की तयार केलेला आहे. सर्वात अधिक महत्त्वाचा होता तो त्यातला संगीताचा वापर. म्हणजे नाटक पाहत असताना आपण पाहतो की त्याच्यामध्ये संगीताचा काय केला जातो की वापर केला जातो. आणि नाटकात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नाटकामध्ये वापरली जाणारी जी भाषा आहे ही कशी असावी की साधी, सरळ आणि सोपी असावी, जेणेकरून प्रेक्षकांच्या मनापर्यंत ती सहजपणे जाऊन पोहोचेल. बघा, संगीत नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये. मनोरंजनातून सामाजिक प्रश्नावर बोट ठेवले जाते. मग या नाटकाचं स्वरूप आणि त्याची वैशिष्ट्य नेमकं काय आहे की मनोरंजनसुद्धा व्हावं आणि मनोरंजनाच्या माध्यमामधून समाजामध्ये असणारे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवर काय केले जाते की बोट ठेवलं जातं. रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केली जाते. आणि आपल्यासमोर रसिक प्रेक्षक आहेत हे डोळ्यासमोर ठेवूनच संगीत नाटकाची रचना केलेली असते. संवाद तुलनेने कमी असतात आणि संगीत नाटकामध्ये संवाद जे असतात हे तुलनेने कसे असतात की कमी असतात. अभिनय आणि संगीत यातून रसिकांना खिळून ठेवण्याची क्षमता असते. आणि संगीत नाटकामध्ये महत्त्वाचा घटक कोणता आहे की अभिनय. मग अभिनय आणि संगीत याच्या माध्यमामधून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता या संगीत नाटकामध्ये असते. संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो.
आणि या संगीत नाटकामध्ये काय केलं जातं की शास्त्रीय संगीतांचा भारदस्तपणा सांभाळणारी जी गाणी असतात या गाण्यांचा अंतर्भाव या नाटकामध्ये केलेला असतो. वैविध्यपूर्ण गाणी हे संगीत नाटकाचे वैशिष्ट्य असते. आणि वैविध्यपूर्ण म्हणजे विविध गाणी ही या संगीत नाटकाचे काय केले जाते की एक वैशिष्ट्य मानलं जात असतं. पदे ही आशयाला धरून व कथानकाला गती देणारी असतात. आणि नाटकामध्ये असणारी जी पदे असतात ही पदे आशयाला धरून आणि जे कथानक आहे या कथानकाला पुढं नेण्याचं कार्य करत असतात. लोकगायकी व ख्याल गायकी यांचा उत्तम संयोग साधणारे संगीत हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. आणि लोकांची लोकगायकी आणि ख्याल गायकी या दोघांचा उत्तम संयोग साधणारे हे वैशिष्ट्यपूर्ण एक नाटक आहे. गायकाला साथ संगत करणाऱ्या कलावंताचा यात मोठा वाटा असतो. आणि या संगीत नाटकामध्ये जे मुख्य गायक असतो ह्या गायकाला साथ संगत करणाऱ्याही कलावंतांचा याच्यामध्ये मोठा काय असतो की वाटा असतो, सहभाग असतो. आजही मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते. बघा, आज अखेर मराठी नाटकांचा जो इतिहास आहे आणि ह्या इतिहासामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणून संगीत नाटकाकडे काय केलं जातं की पाहिलं जातं आणि राष्ट्रीय पातळीवर संगीत नाटक ओळखलं जातं. 1911 सालच्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेले संगीत मानापमान हे नाटक खूप लोकप्रिय ठरले. आणि 1911 सालच्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी संगीत मानापमान हे नाटक जे लिहिले ते नाटक अतिशय काय झाले की लोकप्रिय ठरले गेलेलं आहे. बालगंधर्व यांच्या विनंतीवरून गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान या नाटकाला संगीत दिले. आणि बालगंधर्व यांनी काय केले की एक विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान या नाटकाला काय केले की संगीत दिलं गेलेलं आहे. ते प्रचंड लोकप्रिय झाले आणि ते संगीत एकदम काय झाले की लोकप्रिय झालेले आहे. आणि यामधूनच संगीत नाटकात संगीत दिग्दर्शक ही संकल्पना उदयास आली. याच्या माध्यमामधून संगीत नाटकात संगीत दिग्दर्शक ही कल्पना नव्यानं काय झाली की उदयाला आलेली आहे, तिची निर्मिती झालेली आहे. संगीत नाटकांमुळे ख्याल गायकीची लोकप्रियता वाढली. त्या काळातील किर्लोस्कर नाटक मंडळी, बळवंत नाटक मंडळी, बालगंधर्व नाटक मंडळी ह्या अशा अनेक नाटक मंडळींनी संगीत नाटक समृद्ध केले. आणि त्या काळामध्ये काय झाले की ह्या वेगवेगळ्या नाटक मंडळांनी संगीत नाटक काय केले की समृद्ध केलेलं आहे. नाटक रंगभूमीवर सादर होण्याच्या अगदी प्रारंभीच्या काळात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यासारखे सामाजिक अडसर होते. आणि ज्यावेळी नाटक रंगभूमीवर सादर होण्याच्या आधी किंवा प्रारंभीच्या काळात अंधश्रद्धा, समाजामध्ये असणारी रूढी, परंपरा यांच्यासारखे सामाजिक काय होते की अडसर होते. तत्कालीन सामाजिक वातावरण पोषक नसल्यामुळे नाटकात काम करण्यासाठी स्त्रिया तयार नव्हत्या. आणि पूर्वीच्या काळी कसं असत बघा की नाटकामध्ये काम करायचं म्हणजे की स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा वेगळा होता. त्याच्यामुळे सामाजिक वातावरण पोषक नसल्यामुळे नाटकामध्ये काम करण्यासाठी स्त्रिया काय होत नव्हत्या की तयार होत नव्हत्या. नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा या पुरुष पात्राद्वारे साकारल्या जात असत. कारण नाटकामध्ये काम करण्यासाठी स्त्रियांची कमतरता होती, शक्यतो येतच नव्हत्या. म्हणून नाटकातील स्त्री जर एखादी व्यक्तिरेखा असेल तर ती व्यक्तिरेखा पुरुष पात्राद्वारे काय केल्या जात होत्या की साकारल्या जात होत्या. तसेच त्या काळात नाट्य कलावंतांना म्हणावी तशी प्रतिष्ठा नव्हती. म्हणजे त्या काळामध्ये नाटकामध्ये काम करणारे जे कलावंत होते या कलावंतांना म्हणावे अशी काय नव्हती की प्रतिष्ठा नव्हती. अशा परिस्थितीत बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा मात्र आजही अजरामर ठरल्या आहेत. आणि अशा प्रकारे बालगंधर्वांनी काय केलं होतं की स्वतः स्त्री व्यक्तिरेखा रेखाटल्या आहेत आणि त्या आजसुद्धा अजरामर ठरल्या गेलेल्या आहेत. आजच्या काळात करमणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक जिवंत राहिले आहे. आणि आज आपण पाहतो की आजच्या काळामध्ये करमणुकीची वेगवेगळी साधनं आहेत, तरीसुद्धा नाटक आजसुद्धा काय झाले की जिवंत राहिलं गेलेलं आहे. त्याच्या
सादरीकरण स्वरूपात काळानुसार बदल होत गेले. नाटकाच्या सादरीकरण स्वरूपामध्ये जसा काळ बदलला तसा नाटकामध्ये सुद्धा काय झालं की बदल होत गेलेला आहे. रात्र रात्र चालणारी संगीत नाटके आणि त्या नाटकाशी तादात्म्य पावणारे प्रेक्षक हे चित्र आता बदलले असले तरी नाट्य रसिकांची संख्या आजही लक्षणीय आहे. आणि रात्र रात्र चालणारी जी संगीत नाटके होती आणि त्या नाटकाची तादात्म्य पावणारे प्रेक्षक म्हणजे एकरूप झालेले प्रेक्षक हे चित्र आज जरी बदललं असलं तरी नाट्य रसिकांची संख्या आजसुद्धा कशी आहे की लक्षणीय आहे. म्हणजे वेगवेगळी माध्यमं आली आणि वेगवेगळ्या माध्यमामधून करमणूक होत गेल्या तरी नाटक काय झाले की जिवंत राहिले गेले. पुढचा नाटकाचा प्रकार आहे की प्रायोगिक नाटक. जागतिकीकरणाच्या रेट्यात काळ बदलला, प्रसारमाध्यमांचा पगडा वाढला, फुरसतीचा वेळ कमी झाला, करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले. आणि बघा जागतिकीकरण झाल्यामुळे काळ काय झाला आहे की बदलला गेलेला आहे आणि प्रसारमाध्यमांचा पगडा वाढला. आज आपण पाहतोय की समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची काय की प्रसारमाध्यम आहेत आणि लोकांना मिळणारा जो वेळ आहे तो सुद्धा काय झाला की कमी झालेला आहे आणि करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले. आर्थिकदृष्ट्या या नाटकाचे प्रयोग करणे तुलनेने खर्चिक झाले. मग आर्थिकदृष्ट्या हे नाटकाचे वेगवेगळे असणारे जे प्रयोग आहे हे प्रयोग करणे तुलनेने कसं झालेलं आहे की खर्चाचं झालेलं आहे. त्याचे तिकिटाचे दरही सर्वसामान्य लोकांना परवडणारे झाले आणि तिकिटाचे जे दर असतात हे दरसुद्धा सर्वसामान्य लोकांना काय झाले नाहीत की परवडत नाहीत. यासारख्या अनेक कारणामुळे संगीत नाटक मागे पडत गेले आणि ह्या अशा वेगवेगळ्या कारणामुळे हे जे संगीत नाटक आहे हे संगीत नाटक काय झाले की मागे पडत गेलेले आहे. मग प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकाची सुरुवात झाली. मग त्याच्यामुळं काय झालं की प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची काय झाली की सुरुवात झालेली आहे. प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे हा असतो. आणि प्रायोगिक नाटकाचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे की नाटकाचा विषय आणि ते सादर करणे यात प्रयोग करणे हा असतो. प्रायोगिक नाटकेही व्यावसायिकरित्या केली जाऊ शकतात आणि प्रायोगिक नाटकं जी असतात ही सुद्धा व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जाऊ शकतात. मनाशी काही हेतू धरून आशयात व अभिव्यक्तीत जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते. आणि मनाशी काहीतरी हेतू धरून नाटकामध्ये असणारा आशय किंवा त्याच्यामध्ये असणारी अभिव्यक्ती यांची जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे हे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते. आणि नाट्य वाङ्मयामध्ये 1960 नंतर प्रायोगिकता आली असे मानले जाते. आता बघा प्रायोगिक नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य कोणकोणती आहेत ती. नाटकाची विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न प्रायोगिक नाटकात केला जातो. नाटकाची विशिष्ट चौकट म्हणजे की नाटकाकडे बघण्याचा जो उद्देश आहे हा उद्देश मोडण्याचा प्रयत्न ह्या प्रायोगिक नाटकाच्या माध्यमामधून केला जात असतो. आकृतिबंधात नाविन्य असते म्हणजे त्या नाटकाचा जो आकृतिबंध असतो ह्या आकृतिबंधामध्ये एक नवनिर्मिती असते, नाविन्य असते. आशय अभिव्यक्ती स्वतंत्र घेतले जाते आणि या नाटकामध्ये असणारा आशय अभिव्यक्ती याच्यामध्ये सुद्धा काय केले जाते की स्वतंत्र घेतले जात असते. स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय, तंत्र यात जाणीवपूर्वक बदल घडवलेला असतो. मग याच्यामध्ये काय केलं जाते की तुमचं नाटकाचं स्थळ, त्याचा काळ, त्याची रचना, नेपथ्य, अभिनय, तंत्र या सर्वांमध्ये जाणीवपूर्वक बदल घडवून आणलेला असतो. नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना तसेच नाट्यप्रयोग, नेपथ्य यासारखे पारंपरिक नाटकापेक्षाही काहीसे वेगळेपण प्रायोगिक नाटकात जाणवते. म्हणजे नाट्यबीज, त्याचा विषय, नाटकाचा आशय, रचना, त्याचे असणारे प्रयोग यांच्यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा काहीतरी वेगळेपण केलेले आपल्याला पाहायला मिळत असते. प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता, अपरिचित सूचकता यांचा खुबीने वापर केला असतो आणि या नाटकामध्ये प्रतिकात्मा, अपरिचित सूचकता घटक यांचा काय केला जातं की खुबीने वापर केला जात असतो. भाषिक प्रयोग केले जातात. घटना सहज व नैसर्गिक राखण्याचा प्रयत्न केला जातो आणि ह्याच्यामध्ये भाषिक प्रयोगसुद्धा
केलेले जात असतात. आणि घटना एखादी असेल सहज आणि नैसर्गिक राखण्याचा काय केलं जातं की प्रयत्न केला जात असतो. या नाटकांमध्ये संवादाची भाषा बरेचदा बोली भाषेसारखी असते. आणि नाटकामध्ये वापरली जाणारी जी भाषा असते, कारण तुमची जेवढी भाषा साधी सरळ बोली भाषेसारखी असेल तर ते नाटक प्रेक्षकांच्या मनापर्यंत सहज काय होतं की जाऊन पोहोचत असतं. प्रायोगिक नाटकात आशयानुरूप येणाऱ्या प्रसंगावर भर दिलेला असतो. आणि प्रायोगिक नाटकामध्ये काय केलं जातं की जो आशय आहे, मग आशयानुरूप येणारे जे प्रसंग, या प्रसंगावर काय केलं जातं की भर दिला जात असतो. प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस असते. आणि या नाटकामध्ये आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीने मांडायचे काय केले जाते की धाडस केलेले जात असते. आता त्याच्या पुढचा मुद्दा आहे बघा, व्यावसायिक नाटक. 19व्या शतकात मराठी रंगभूमी लोकाश्रयावर उभी राहिली. काही अपवाद वगळता अन्य भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळाची परंपरा आहे. बघा, 19व्या शतकामध्ये मराठी रंगभूमी जी आहे, तर ही रंगभूमी लोकाश्रयावर उभी राहिली. आणि लोकाच्या श्रेयावर ही काय झाली की उभा राहिलेली आहे. काही गोष्टी वगळता अन्य भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही. आणि काही गोष्टी वगळता भारतीय भाषेमध्ये काय झाले की व्यावसायिक रंगभूमी निर्माण झालेली नाही. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकांपेक्षा अधिक काळाची परंपरा आहे. आणि व्यावसायिक मराठी रंगभूमीला, त्या नाटकाला 100पेक्षा अधिक काळाची काय झाली की परंपरा लाभली गेलेली आहे. लोकरंजन, लोकप्रबोधन या दोन्ही स्तरावर मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रगल्भ होत गेलं. आणि काय झालं की लोकांचं रंजन, लोकांचं प्रबोधन या दोन्ही स्तरावर मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून काय झाले की प्रगल्भ होत गेलेलं आहे. मग केवळ व्यावसायिक हेतूने लिहिलेले जाते व तोच हेतू समोर ठेवून त्याचा नाट्यप्रयोग केला जातो. प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न व्यावसायिक नाटकातून केला जातो. मग काय केलं जातं की आपला व्यवसाय आहे आणि व्यावसायिक हेतूने लिहिले जात असते हे नाटक. आणि जो आपला हेतू आहे तोच हेतू समोर ठेवून या नाटकाचे काय केले जातात की प्रयोग केले जात असतात. आणि प्रेक्षक जे असतात हे सर्व प्रेक्षक कसे असतात की वेगवेगळ्या आवडीचे असतात. मग त्यांना आवडेल व तसे देण्याचा प्रयत्न ह्या व्यावसायिक नाटकाच्या माध्यमामधून केला जात असतो. समाजातील ज्वलंत समस्या घेऊन वेगवेगळे विषय हाताळून अनेक व्यावसायिक नाटकांची निर्मिती झाली. आणि नाटकामध्ये काय असतं रे, तर समाजामध्ये ज्वलंत ज्या समस्या आहेत, समाजामधल्या समस्या घेऊन नाटकाच्या माध्यमामधून परत समाजापर्यंत काय केल्या जातात की पोहोचवल्या जात असतात. आणि त्यातलेच वेगवेगळे विषय हाताळून या व्यावसायिक नाटकांची काय झालेली की निर्मिती झालेली आहे. आता व्यावसायिक नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये. व्यावसायिक नाटकाच्या माध्यमामधून सामाजिक समस्या मांडल्या जातात. आणि हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तर ह्या नाटकांच्या माध्यमामधून सामाजिक समस्या काय केल्या जातात की मांडल्या जात असतात. आणि आपण आसपासच्या समाजामध्ये राहतो म्हटल्यानंतर वेगवेगळे विषय आपल्याला काय होतात की पाहायला मिळत असतात. आणि हेच वेगवेगळे विषय नाटकांच्या माध्यमामधून समाजापर्यंत काय केले जातात की पोहोचवले जात असतात. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप मुख्यतः बोधपर व मनोरंजनपर असतं. म्हणजे व्यावसायिक नाटकाचं स्वरूप काय आहे की त्या नाटकामधून काहीतरी बोध दिला पाहिजे आणि लोकांचं मनोरंजनसुद्धा चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. गंभीर विषयावरील नाटक पाहताना सुद्धा प्रेक्षकांच्या मनावरचा ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते. आणि गंभीर विषय पाहत असताना सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर आलेला जो ताण आहे, हा ताण कसा कमी करता येईल याची काळजी काय केली जाते की व्यावसायिक रंगभूमी घेत असते. नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक नाती निर्माण होते. आणि व्यावसायिक नाटक पाहत असताना नाटक आणि समोर बसलेले प्रेक्षक या दोघांच्यामध्ये एक नवं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतो.
व्यावसायिक नाटकांचा भर कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयांवर असतो. आणि व्यावसायिक नाटकांचा भर जास्त कुठं असतो की कौटुंबिक म्हणजे कुटुंबामध्ये घडणाऱ्या समस्या, समाजामध्ये घडणाऱ्या समस्या, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयांवर भर दिला जात असतो. आणि बरेच असे विषय प्रेक्षकांनासुद्धा काय नसतात की माहीत नसतात. प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी केलेली असते. आणि प्रेक्षकांची आवड पाहूनच व्यावसायिक नाटकांची सुद्धा काय केली जाते की निर्मिती केली जात असते. विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे संवाद व्यावसायिक नाटकात असतात. आणि विनोद असावा, उपहास असावा, श्लेष, शाब्दिक कोट्या या सर्वांच्याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन कसे होईल हे काय केले जातात की व्यावसायिक नाटक पाहत असते. व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीमागे बोध. व्यावसायिक नाटक निर्मितीच करताना त्याच्यामधून समाजाला काहीतरी बोध दिला पाहिजे, त्यांचं रंजन झालं पाहिजे, प्रेक्षकांना प्रेरणा मिळाली पाहिजे. प्रेक्षकांना प्राधान्याने व्यावसायिक हेतू ठरलेले असतात.